कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजस, तेजस नाही तेजस। नेत्रा, काय झालं? हा बेल्ट तुझ्याकडे कसा आला? त्या विरोचकाने आपल्या कुटुंबाची जी अवस्था केली आहे ना, त्यापेक्षा वाईट अवस्था मी तिची करणार आहे। तिने आपल्या माणसांना जो त्रास दिलाय ना, तो मी कधीच विसरणार नाही। क्षणाक्षणाला माझं रक्त खवळतं, असं वाटतं आत्ता जाऊन तिच्या नरड्याचा घोट घ्यावा। मला नाही सहन होते तिचा त्रास देते ना आपल्या कुटुंबाला। साहेब, साहेब मला सोड घ्यायचंय। आतापर्यंत शांत बसले मी, पण आता बस, आता काहीतरी करावं लागेल। नेत्रा, बरोबर आहे तुझं, आपल्याला करावं लागेल काहीतरी, पण आता गतग्रहण सुरू आहे। आता आपल्याला थोडे पेशन्स ठेवावे लागतील। प्लीज नेत्रा, आता थोडं शांतपणे घे। साहेब, पण तेच तर केलंय। आतापर्यंत आपण शांतच तर बसलोय, आता नाही नाही, आता कृती करावी लागेल। ठीक आहे, पण नेत्रा, अजूनही आपली माणसं त्या विरोचकाच्या ताब्यात आहेत, त्यामुळे आपल्याला जे काही करायचंय ते नीट विचार करून करावं लागेल। हत्या विरोचकाने वशीकरणाची शक्ती कशी मिळवली ते आपल्याला माहिती नाही, पण तो समोरच्या व्यक्तीला वश कसं करतो ते आपल्याला कळलंय। आणि जेव्हा विरोचक समोरच्याचं वशीकरण करतो तेव्हा त्या व्यक्तीचा ताबा पूर्णपणे विरोचकाकडे जातो। विरोचकाच्या भाषेत सांगायचं झालं तर विरोचक बोलतो तेच कळतं। म्हणजे या सगळ्यात महत्त्वाचं आहे विरोचकाचं बोलणं। विरोचकाचं बोलणं, त्याची वाणी, त्याची वाणीच गेली तर त्याची वाणी गेली तर तो कुणाला काही सांगूच शकणार नाही, त्याला बोलताच येणार नाही। म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की आपण असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे विरोचकाचं बोलणंच बंद होईल? असं होऊ शकत नाही। आपल्याला हे विसरून चालणार नाही की तिच्याकडे आईची दिव्य शक्ती आहे आणि ती कुठल्याही वेदना घालवू शकते। आत्या, बरोबर आहे तुमचं। त्यामुळे आपण असं काहीतरी करायचं ज्याने विरोचक मनोरमा आजीची शक्ती वापरूच शकणार नाही, असं काहीतरी करायचं। बरोबर, विरोचकाची वाणी गेली तर विरोचक कोणालाही आदेश देऊ शकणार नाही, त्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होणार नाही। हे सगळं केल्यानंतर आपल्या हातात थोडा वेळ असेल, ज्या कालावधीत विरोचकाने वश केलेली आपली सगळी माणसं शांत असतील, कारण त्यांना विरोचकाकडून कोणताही आदेश जाणार नाही।
आणि याच कालावधीत आपण असं काहीतरी करू शकतो ज्याने आपली माणसं या सगळ्यातून बाहेर येतील. ग्रहण सर्च कर. ग्रहण मिळते ना सगळी माहिती इंटरनेटवर. कर सर्च ग्रहण. चंद्रग्रहण की सूर्यग्रहण? सूर्यग्रहण. सूर्य ग्रह. थांबशील? कुठलं ग्रहण असेल? खग्रास की खंडग्रास? कुठलं असेल? गतग्रहण. 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 हॅलो सर. नमस्कार कार्यकर. कोण बोलते? रुपाली. नमस्कार नमस्कार मॅडम, कशा आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. शेखर सरांना भेटायचं होतं. कालपासून फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत आणि बरेच दिवस झाले ते ऑफिसला पण नाही आले. त्यांची ना जरा तब्येत बरी नाहीये. काही महत्वाचं काम होतं का? हो मॅडम, महत्वाचं डॉक्युमेंट साईन करून घ्यायचं होतं त्यांच्याकडून. महत्वाच्या डॉक्युमेंट्सवर का? हो. या ना मग तुम्ही घरीच या. घरी? हो, शेखर आहेत घरी ना, मग ते सह्या देतील तुम्हाला डॉक्युमेंट्सवर. या घरी. ठीक आहे मॅडम, येतो. विंडो मज्जा येणार आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.